गजराची सुरुवात महाराष्ट्र गीताने करतोय. कोणी सांगितलं महाराष्ट्र गीत भजनामध्ये घेऊ नका. व मी मागच्या वारीला सुद्धा एका सांगितलंय, ज्यावेळी शासन आमच्यावर कारवाई करेल त्यावेळी आम्ही 100% थांबू. महाराष्ट्र माझा काय बुवा, मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलं तुमचे जे 2-3 मुद्दे होते ते मी खोडले आणि सुरुवातीला मी या बुवांना टार्गेट केलेलं. त्यांचे माझ्यावर खूप उपकार आहेत, पण या स्टेजवरती बसल्यावर जर आपण उपकार फेडायला लागलो तर ते चुकीचं ठरेल आणि तुम्हाला फसवल्यासारखं होईल. चव्हाण बुवा, माता भगिनीला सांगतोय, आपण मोठ्या संख्येने उपस्थित आहात. युट्यूबच्या माध्यमातून आपण सगळे ऐकता. मी सुरुवातीला सांगितलेलं महिला वर्ग असतो त्यावेळी चव्हाण बुवांचं तोंड सुटतं. या बुवानी फक्त एक शब्द वापरला, च मधला च काढीन आणि पुढचं काय ते, त्यानंतर त्या बुवाने जो शब्द उच्चारला तो लांछनास्पद आहे भजन सृष्टीला, लक्षात ठेवा. आणि असे शब्द ज्यावेळी माझ्या मुखातून येतील त्यावेळी लोके बुवा या स्टेजवरती तुम्हाला दिसणार नाही. गरज नाही. माता भगिनींच्या समोर जेव्हा आपण च काढून मला तो शब्द उच्चारायला, कारण तुम्ही माझ्या बहिणी समान, माते समान आहात आणि तुमच्या समोर जर असे शब्द मी वापरत असेन, 30 वर्ष या क्षेत्रामध्ये आहे, मी बोलतो 60 वर्ष या क्षेत्रामध्ये विनोद चव्हाण असलं तरी हे तोंडची जी त्याची गटार गंगा आहे ना ती थांबणार नाही. भगिनींनो लक्षात ठेवा, याला विनोद चव्हाण म्हणतात आणि म्हणून त्याचं आणि माझं पटत नाही. धन्यवाद. रामदास कदम यांच्याकडून महाराष्ट्र गीताला ज्या बुवाने न्याय दिलाय भजनाच्या माध्यमातून ते म्हणजे संदीप लोके यांच्यासाठी हे 200 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद. मी फक्त 2 मिनिटं बोलतो. या चव्हाण बुवांचं दुसरं भगिनी मी तुम्हाला एक विषय सांगतो. त्यांनी सांगितलं तुम्ही वाघ कसले. या बुवाला तो मुद्दा खोडता आला नाही, कारण हा बुवा कसा आहे, थोडासा सगळं सांभाळून करतो. पण आज बरं बोलला, त्याला मला आवडलं बुवा ते. तुम्हाला वाघ म्हणता पण शेपटी कुठे आहे, म्हणजे त्याचा अर्थ काय त्याने लावला तो बघा. हे जेव्हा आपण या नारदाच्या गादीवर बसून हे शब्द वापरतो ना, तेव्हा माता भगिनी समोर असल्यावर कुठेतरी लाज वाटते आम्हाला त्यांच्या सोबत बसायला सुद्धा. मी मंडळाला इथल्या विनंती करतो आणि युट्यूबच्या माध्यमातून मी ऋषिकेशला सांगितलेलं मला दुसरं तरी बसवा. विनोद चव्हाण बुवा असताना तो काय बोलतोय त्याचं त्याला कळत नाहीये. तो सांगतो मी 40 मिनिटं घेतली, मग तू 45 का घेतली. अरे तू झक मारायला 25 मिनिटांमध्ये थांब ना, मग आम्हाला विचार ना. मग तू 40 मिनिटं घ्यायची आणि मी काय 20 मिनिटांमध्ये थांबायचं का? नाही ना बुवा. अरे काय चौकीत सांगतो हा बुवा सांगतोय ते मग खोटं आहे. मग माका एवढं 500 किलोमीटरवर बोलवलं का आणलं मला सांग ना. मग इथले मुंबईचेच बुवा तिथे ठेवले असते. 45चा विषय नाही. तू जर 25 मिनिटांमध्ये थांबला असतास ना तर 30 मिनिटांपर्यंत तरी मी 100% थांबलो असतो. अरे कर्तव्य नाही, लोक थांबली आहेत इथे, ड्रॉ आहेत म्हणून लोक थांबली आहेत. आणि काही नाही, प्रत्येक बुवाची चाहते असतात म्हणून थांबले आहेत. तुला थोडं तरी अकलेचा भाग पाहिजे होता ना बुवा. अरे तू शिंदे साहेबांवर गजर घेतलास, आपला ओम वर गजर घेतलास, मॅडम वर गजर घेतलास, मग मी म्हणतो तो गजर तू सुरुवातीलाच घे ना आणि 30 मिनिटांमध्ये थांब ना. मग तुला नंतर कशी काय आठवण झाली? अरे मोरे साहेब आले त्यांच्यावर गजर घ्यायला हरकतच नाही, तू घ्यायलाच पाहिजे, त्यांची वाहवा केलीच पाहिजे. तू पैशाच्या आशेने काय करशील त्याच्यापेक्षा एक फडको घे आणि असं गोल फिराने 10-20 रुपये टाकते तू कसा. थोडस भान ठेव. समोर 2 बुवा आपल्या आहेत. नंतर परत सांगतोय ऋषिकेश, या स्टेजवर मला जेव्हा बोलवा आणि विनोद असेल तर त्याचा शेवटचा बसवा. मी सुरुवातीक 1-1.5 तास काढले का त्याची काय परिस्थिती होती त्याच्या नंतर कळा. ते का सिंधुदुर्गात मला सांगतोय तो घमेल करू आहे, चिडखोर बुवा आहे. पण आज या बुवानी सुद्धा मान्य केलं की चव्हाण बुवा चिडतात म्हणून. आम्ही चिडतो का म्हणून तुम्हाला सांगतो. आम्ही आज सांगितलेली विदागी दिली आहे आम्हाला मंडळाने. मग लोकांचं मनोरंजन आणि प्रबोधन आणि भजन त्यांच्या समोर सादर व्हायला पाहिजे ना बुवा. तुला एकट्यालाच नाही ना आणलं इकडे. कुठेतरी थांब. 30 वर्ष नाही 60 वर्ष झाली तरी तू या बाबतीत सुधारणार नाही. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुठल्याही बुवाला विचारा, 1-2 त्याच्या टच असतील त्याला सोडून, वेळेचं बंधन सिंधुदुर्गात न पाळणारा बुवा म्हणून विनोद चव्हाण यांची ख्याती आहे, लक्षात ठेवा. अरे मी पाळणारच नाही, तू नाही पाळलास तर. तू आमका शिकू नको. तू 25 मिनिटावर थांब आणि मग आमका तू बाईक डायरेक्ट बंद कर. तू का अधिकार देते
तू जर 40 मिनिटं घेतलं तर आमच्याकडून अपेक्षा करतो. तुझ्या भजनाबद्दल नाव नाही, मी नतमस्तक असते तुझ्या भजनाबद्दल. देवा शपथ सांगतोय, आमच्या तिघात तुझा भजन भारी. 2 नंबर यो डोंबिवलीकर आणि 3 नंबर म्हटलं असतं मी. कारण तुम्ही खायचा वाजवलाय तरी तुझाच भारी म्हणतोस आणि माका त्याची काही गरज नाही. पुढच्या वर्षी किंवा भविष्यात तो बुवा जर सुरुवातीत ठेवला असतो, माका नाही बोलत, तो सांगता ना माका पुढच्या वर्षी फिक्स करतले, टायमिंगचा बंधन पाळतलंय, कसं तुका पुढच्या वर्षी कोण ठेवतो तो मी बघतो. हा झालो तरी फुकट येईल त्या कारण ठेवच्या भाषेत. हा नाही तर का, अरे तू जा म्हणजे करत असता मनोरंजन आणि आम्ही काय घटी आणि खेळा गेलो. थोडसा भान. अरे त्या महिला आहेत ना, कुठला ग्रुप, मस्तानी ग्रुप, त्यांनी बुवा मी सुरुवातीपासून बघतोय, एका बुवाला कुठल्या नाही ना चढवलं आणि त्यांना सपोर्ट करतायत, 3 बुवाला करतायत. म्हणून तू चव्हाणचे शब्द बदलून काय वयाता बोलशी, लाज नाही वाटत. कोण बोललेलो, ह्यो बोललेलो, तेवढा वाईट नाही बोललेलो मी सांगतो. हा म्हणून तू तेवढं आणखी वेगळं अर्थ लावशी. तू बोललेला बरोबर हा, तू बोललेला बरोबर हा कसा समर्थन नाही. तो बोललो म्हणून तू बोला नको ना. तू 30 वर्ष ना, तो 15 वर्षावर. ते का सांभाळून घे, त्याचं ब्रेसलेट काढून त्याचं परत दे माझ्याकडे. वाघाचे विषय, अरे आम्ही वाघ म्हणतच नाही, पण तू कुत्रे वागवतोस. देवा शपथ सांगते, कुत्रे वागव. हा अरे पैशाच्या लालची बुवा तू 4-4, 5-5 गज. आज बुवा पवार बुवा, तुम्ही त्याच्या रंगल्या तोंडाचे मुके किती पण घ्या, पण आज संपूर्ण बारीची जर वाट लावल्या नसत तर विनोद चव्हाण लावल्या टायमिंगच्या बाबतीत सांगून ठेवतोय. ऐक, अरे जय जय महाराष्ट्र माझा लोके बुवा म्हणता म्हणून तू म्हणतो, तुझा विषय आहे गाणी म्हणण्याचो, फक्त थूक लावतो तुझं धंदवा. महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, महाराष्ट्र माझा, जय जय महाराष्ट्र माझा, गरजा महाराष्ट्र माझा. वातावरण म्हणतात बुवा. राज इथे गाजलय, दोनच बुवा इथे गाजलय, कोकण पुण्यभूमीवर एक त्यावर गावात. त्या फक्त विनोद चव्हाणसाठी असतात. एक त्यावर गावात, एक लिंगडाळ गावात,
अरे तिकडचे बुवा रे, हे आपल्या कोकणातले आहेत पण ते मुंबईत वास्तव्याच ना. अरे असू दे, तू जळा नको ना, त्यांना त्रास नाही म्हणा, तू किती जळतो नको, त्यांचा त्रास होला. सन्माननीय लब्धे साहेब यांच्याकडून देवगडचो एकच वाघ म्हणतो, तसं काय नाही बाबा, तुमचं मोठेपणा. 200 रुपयांचं बक्षीस आहे. तोलच राज इथे गाजलय कोकण पुण्यभूमीवर, एक त्या रायगडावर, एक त्या रायगडावर, एक जवळार वाघ म्हणून ज्याने आपलं नाव कमवलं, माझ्या जिल्ह्याचं नाव मोठं केलं, ते स्वर्गवासी चंद्रकांत कदम बुवा, विलास पाटील बुवा, परशुराम सुधार बुवा आणि अनेक नामवंत भरणी बुवा. कदम बुवा भगवान पाटील यांच्याकडून आमच्या कणकवली विभागामध्ये सन्माननीय संदेशी पायकर साहेब नगराध्यक्ष म्हणून निवडून आले, त्याबद्दल हे 201 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. गुरुवर्य वैकुंठवासी बुवा काशीराम परब यांच्या स्मरणार्थ माझे परममित्र किशोर रासम यांच्याकडून हे 201 रुपयांचं बक्षीस आहे. धन्यवाद.
गजर थांबवतो. स्वस्ती गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं मंडळी जमली सारी सगलेल्या मांडवदारी, मंडळी जमली सारी सगलेल्या मांडवदारी, बोला शुभमंगल सावधान सावधान. यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. त्याचप्रमाणे संकल्प कुणाल पवार श्रीवर्धन यांच्याकडून 101 रुपयांचं बक्षीस आहे. आई एकवीर माऊली झाली कोल्यांची सावली, आई एकवीर माऊली झाली कोल्याची सावली, आम्हा कोली हाकेला धावली. एकवीर माऊली तुझ्यामुळे दिसण्याचा उगवला, एकवीर माऊली तुझ्यामुळे दिसण्याचा उगवला. आई तुझा डोंगर, आई तुझा
एकवीरा माऊली तुझ्या मनाची कोणाचा उगवला तुझं मंदिर सजल कोकणच्या भूमीवर सिंधुदुर्ग जिल्हा मालवण तालुका झाला हो अजरामर झाला हो अजरामर
मजा घेतोय. विनोद चव्हाण बुवांचा सुद्धा वाढदिवस आहे, पण तत्पूर्वी गावत मी दोन ओळी मी त्या मला हे दिलेलं असतं त्याच्यावरती दोन ओळी म्हणतो. समाजसेवा हाची ठेवा इरादा, समाजसेवा हाची ठेवा इरादा हानेक, समाजसेवा हाची ठेवा इरादा हानेक, इरादा हानेक. आज रंगला या मेळावा, बारीच्या आणि या गजराच्या माध्यमातून मॅडम एकच सांगतो, तुमच्या मनात जी मनोकामना आहे ती इथली जी ग्रामदैवता आहे आणि या ठाणे कल्याण डोंबिवलीमधील जे तुम्हाला मानणारे लोक आहेत ते 100% पूर्ण होतील अशी मी सदिच्छा आजच्या या बारीतून व्यक्त करतो. तुम्ही 100% आमची आठवण काढाल. आम्ही जे बोलतो ते पोटतिडकीने बोलतो, पैशाच्या अपेक्षेने अजिबात नाही. त्याला लोके म्हणतात. हा लालबाग येते शिवसेनेचे आले पहिले पहिले आज रंगलाया मेळावा कोकणी कौटुंबिक.
त्यामुळे काशीराम परबभवानी हे गाणं अजरामर केलं. वैभववाणीचे सुपुत्र सन्माननीय श्यामध्ये निसर्गरम्य तिन्ही बुवांना 2,000 रुपये बक्षीस आले. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण, महाराष्ट्रामध्ये निसर्गरम्य सुंदर ते कोकण. या कोकणात गणेश तुझीचा मोठा सण, या कोकणात गणेश तुझीचा मोठा सण, विश्वाचा विश्वास माझ्या घराकडून फक्त 5 मिनिटावर त्यांचं घर आहे, पण या डोंबिवलीवर त्यांचा एवढा विश्वास आहे आणि या डोंबिवलीवर एवढा प्रेम आहे. मनापासून त्यांच्या भावी वाटचालीने शुभेच्छा व्यक्त करतो. सुवर्ण संधी दिलात, मनापासून तुमच्या सर्वांच्या भावी वाटचाली शुभेच्छा व्यक्त करतो. आणि तुमचं हे जे मंडळ आहे खूप म्हणजे खूप, तुम्ही आम्ही आल्यापासून जशी VIP ट्रीटमेंट देतात तशी तुम्ही स्टेजच्या बाहेरून आम्हा बुवा लोकांना सुद्धा दिली. खूप बरं वाटलं. अशीच तुमची प्रगती व्हावी आणि या मुंबईतच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आपलं नाव व्हावं अशी मी इथल्या ग्रामदेवतेच्या चरणी प्रार्थना करतो.
तुझी सुख करता तुझी दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे. देवी तुम्हाला तुझी सुख करता तुझी दुःख हरता अवघ्या दिनांच्या नाथा बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे. तुझी सुख करता तुझी दुःख हरता बाप्पा मोरया रे बाप्पा मोरया रे. धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे फक्त एक माझ्या चव्हाण बुवांचा वाढदिवस आहे. परमेश्वराने त्यांना उदंड आमच्यासाठी भांडण्यासाठी आयुष्य देवो अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो. आणि 2 ओळी फक्त. चव्हाण बुवा या. हो चव्हाण बुवा या. या माझो बाबा जवळचा होतो. भांडलं तर वेगळं. तुम्ही पण बुवा बघा. ज्ञान रे पंढरीनाथ महाराज बुवा संजय पवार महाराज बुवा विनोद चव्हाण महाराज. हॅलो या ठिकाणी